तर राम राम. आज आहे आषाढी एकादश, जी की सगळ्यात मोठी एकादश असती. आज आहे उपवास धरलेला आहे. म्हणती नारळ पाणी पी. आज उपवास असल्यामुळे आपण नारळ पाणी पित आहोत. आता नारळ पाणी वगैरे पिऊ. निरंकार उपवास आहे आपल्याला. ही आहे आई, याला आत्ताच दवाखान्यातून आणलंय. ही आई आहे माझी आई, ही आहे तिची आई. तर आत्ता आम्ही दवाखान्यात गेलतो. आईचं छोटंसं ऑपरेशन झालंय. उपवास आईने पण उपवास धरलाय आणि आजीने पण, मी पण. आईने खाऊन धरलाय, आजीने खाऊन धरलाय, मी निरंकार धरलाय. नारळ पाणी शेप खाऊन मी आत्ताच नारळ पाणी पिलो. आईने दिलं तर नारळ पाणी. आईला माहित नव्हतं आपण यूट्यूब चॅनल खोललेलं आहे. तर आई म्हणते की तू काय याला बनवतो. चला आईला दाखवू आपलं चॅनल. काल आपण ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. काल भरपूर काही गोष्टी म्हणजे ब्लॉग सुरू करताना की एन्झायटी. हा ते बघा, आई व्हिडिओ बघते आपली. आई म्हणते की हे काय सगळ्या दुनिया येणार आहे का, काय येणार आहे. व्हिडिओ बघितलेला, हा युट्यूबला टाकलंय. आजी हसती बघा, आजी हसती, आई बी हसती. ते म्हणते आता काय युट्यूब सगळ्या दुनिया बघणार आहे का. आता दुनिया बघणार आहे म्हणून टाकलंय. आई तर आता आपण चाललो आईच्या गावाला. गाडी आपण चाललेलो आहोत तिच्या आईच्या गावाला. तर ही आहे आजी, तिच्या आईच्या गावाला जायचं आपल्याला. आता खायला वगैरे घेऊन त्यांना. आता एकादशी वगैरे आहे तर पाहू शकता पावसाचं वातावरण झालेलं आहे आपल्याकडं. पाऊस पण पडला इकडं. पाऊस पण पडलाय आणि आभाळ पण आलोत आपण आजीच्या आईच्या गावाला. बघू शकता आईची आई ही आहे आईची आई, ही आहे आईची आई. काय चाललं आबू, बरी आहेस का. हा कस काय दुखत आहे. हा काय दुखत आहे भाभी. आता दिसतंय का डोळ्याने ऑपरेशन झालं. नाही दिसत. हा आहे ना, आलो. तर ते आमचे आजीची बहीण आहे, अपंग आहे ती. तिला चालता वगैरे येतं थोडं, म्हणजे उठता वगैरे येत नाही, काही नाही. काय म्हणली. हे कुठला आहे, पंढरपूरचा आहे काय. हा आजीने आपल्याला दिलाय पंढरपूरचा प्रसाद. आज आषाढी एकादशी निमित्त येऊत का आजी. तिला म्हणी जा बाबा नको तू बदलू मला मग पाणी काही करी तुला काय काय झालं. नाही आईला तसं दुखणं नको ना आणि जाऊन. बर चल. येतो बाबी. नवरदेव आताच नाही लग्न करायचं. बांगड्या चांगलं आलं पाहिजे. चल येतो. आजी म्हणती लग्न करून करणार, लग्न करून घे. आजीला कोण सांगते. आजचा ब्लॉग आपण इथंच थांबित आहे. चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.